हॅलो, नमस्कार. मी सृष्टी. कसे आहात सगळे? मस्त ना? मस्तच राहिलं पाहिजे. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी आज डोसा बनवते. तर परफेक्ट डोसा कसं बनवायचं त्याच्यासाठी मी काही टिप्स सांगितल्यात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. तर त्याच्यासाठी मी दोन वाट्या अशा तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी उडद डाळ घेतली. तर हे प्रमाण जर तुम्ही ठेवलात तर डोसा एकदम छान होईल, उत्तम होईल. तर अशा प्रकारे मी स्वच्छ धुवून मी 4 तासपर्यंत असंच भिजत घालून ठेवणार आहे. त्याच्यानंतर मग बारीक वाटते. आता मी ते बारीक वाटण करते त्याचं मिक्सरमध्ये. तर हे अशा प्रकारे बारीक वाटायचं, थोडंसंच बारीक वाटायचं, जास्त बारीक वाटायचं नाही आहे. तर अशा प्रकारे आपलं ते रेडी आहे. तर आपण आता चटणीची तयारी करतो आहे. तर त्याच्यासाठी मी खोबरं, लसूण, अद्रक, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मेन म्हणजे टमाटर खोबऱ्याच्या चटणीमध्ये टाकत नाही, परंतु मी मुद्दामून टाकलं आहे. छान टेस्ट येते. करून पहा, नक्की करून पहा. तर अशा प्रकारे काही घेतले सर्व. तर त्याच्यामध्ये लिंबू आणि चवीपुरतं मीठ. ही चणा डाळ मी तुम्ही मार्केटमधून जे येते ती घेतली तरी चालेल. थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मग वाटून घ्यायचं. कढीपत्ता मी त्याच्यामध्येच टाकलं होतं. तडक्यासाठी आपण मोहरी टाकली आहे तेलामध्ये. तर छान तडका दिला आहे त्याला. कढीपत्ता ऑलरेडी टाकला आहे त्याच्यामुळे टाकला नाही आहे. तर आपली चटणी रेडी आहे. आता आपण बटाट्याची भाजी जी असते मसाला तो रेडी करूया. तर कढई ठेवली. कढईमध्ये तेल, अद्रक आणि लसूण, मिरची हे छान फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर कढीपत्ता, ही उडद डाळ आणि हक्के धने तुम्ही बारीक करून सुद्धा टाकू शकता. हळदी पावडर आणि बटाटा, थोडं चवीपुरतं मीठ आणि हरा धनिया. तर बटाटा मी ऑलरेडी उकडून घेतला होता. तर आपण आता डोश्याची तयारी करूया. बघा पीठ छान फुललंय. तर आता मी वेगळ्या भांड्यामध्ये ते घेते आणि त्याच्यामध्ये मीठ छान मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर ॲक्च्युली इडलीसाठी रेडी झालं आहे. तर आपल्याला थोडं पाणी ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये. छान बॅटर फुललं आहे. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया. आपल्याला जेवढं हवं तेवढं पाणी ॲड करायचं आहे. एकदमसुद्धा पातळ नाही करायचं आहे. अशा प्रकारे थोडं राहिलं पाहिजे. तर आपण डोसा घेऊया. डोसा करतेवेळी तव्यावरती थोडं पाणी शिंपडायचं, म्हणजे आपला डोसा छान निघतो, चिटकत नाही. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच.